प्रभाग क्रमांक 37 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची भव्य पदयात्रा, सुप्रियाताई सुळे यांचे मतदारांना आवाहन। पुणे महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 37 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सहभागी होत धनकवडी व कात्रज डेअरी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधला। प्रभाग क्रमांक 37 मधील आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास भोसले, वर्षा शिळीमकर, श्रद्धा परांडे आणि विजय क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी सुळे यांनी मतदारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले। आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी या उमेदवारांना सेवा करण्याची संधी द्यावी, असे सुळे म्हणाल्या। पदयात्रेची सुरुवात ग्रामदैवत श्री आई जानुबाई मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आली। त्यानंतर पदयात्रा ग्रामदैवत श्री आई जानुबाई मंदिर, गुलाबनगर, गणेशनगर, सुमंगल, सुहास टापरेले, शिवाई देवी मंदिर, रक्षालेखा नित्यानंद मार्गे, शिवांजली चौक, दौलतनगर, सर्वे नंबर 29 चैतन्यनगर या मार्गाने पार पडली। यावेळी आप्पा रेणुसे, विशाल तांबे, नानासाहेब जगताप, आप्पा परांडे, हनुमंत परांडे यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 37 मध्ये राष्ट्रवादीचीच हवा आहे आणि विजय क्षीरसागरच आम्हाला नगरसेवक म्हणून हवा आहे। माझं नाव आशा रवींद्र देवकाते। कैलास दादा भोसले यांनी भरपूर विकास कामे केलेली आहेत। शिवण क्लास घेतलेत, बचत गटांची कामे केली, तसेच त्यांना गड किल्ले स्वच्छ करण्याचा छंद आहे। तसेच या प्रभागामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचाही त्यांना खूप आनंद आहे आणि ते भरपूर मताने विजयी व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे। मला अशी खात्री आहे की यावेळेस घड्याळच येणार आहे, कारण त्यांची दमदार कामगिरी आहे। तर त्यांना माझा आशीर्वाद आहे की ते निवडून येणारच। आपल्या 37 प्रभागातील उमेदवार कैलास भोसले, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे 3 उमेदवार, असं पूर्ण राष्ट्रवादीचं पॅनल, थोडक्यात शिळीमकर वर्षा, परत श्रद्धाताई परांडे आणि विजयदादा क्षीरसागर, हे 4ही उमेदवार खूप छान आणि कार्यक्षम आहेत आणि त्यांचं काम प्रामाणिक आहे। ओव्हरऑल प्रचार करताना माझ्या असं लक्षात आलं की आता आपल्याला सर्वांच्या नजरेत भरणारा भव्य दिव्य असा शरदचंद्र बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी मेन म्हणजे सर्वांच्या अडचणी दूर करणारे सर्वांचे संरक्षक पोलीस दादा यांची पोलीस चौकी आहे सर्व जनतेसाठी, त्याचा लाभ होतोय। त्याचनंतर तिथं आपल्या ग्राउंडला सर्वांसाठी PDC बँक आहे। परत वरती हॉलमध्ये 3ऱ्या मजल्यावर नित्यनियमाने 2-3 बॅच योगाच्या भरतात। परत शेजारी दुसऱ्या बाजूला दवाखाना आहे। एवढ्या सुविधांनी नटलेला हा भव्य दिव्य असा हॉल आहे। त्याचनंतर आता आपण आपल्याला दिसून येतं की स्वारगेट पासून पूर्ण कात्रजपर्यंत मेट्रो होते। विशेष म्हणजे बालाजीनगरचा त्याचा तिथं बस स्टॉप आहे। त्यामुळे अजितदादांनी तर आता सर्व जनतेला सांगतात की आता मेट्रोचा प्रवास सुद्धा जनतेसाठी मोफत होणार आहे। हे एवढं उल्लेखनीय काम राष्ट्रवादीचं आणि अजून भरघोस त्यांची विकास कामं पुढे स्वप्नावत दिसणार आहेत तुम्हाला कार्यातून। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेल की राष्ट्रवादीला तुम्ही भरघोस मतांनी विजय करा। पूर्ण प्रभागाचा कायापालट अजून अधिक पटीने होणार आहे आणि सर्वांचे मार्गदर्शक परत पुन्हा एकदा सांगेल, विशालदादा तांबे आहेत, आप्पासाहेब रेणुशे आहेत, अश्विनीताई भागवत आहेत, अनेक इतर मान्यवर असतील, सुनील खेडेकर असतील, या सर्वांचं मी नाव या ठिकाणी घेते। जर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व। 37 मधनं आमचे भाऊ उमेदवार विजय भाऊ क्षीरसागर हे निवडणूक उभे आहेत, गरिबांचे वाली आहेत आणि त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे महिलांसाठी आणि आमच्या लहान मुलांसाठी वगैरे खूप सोयी केलेल्या आहेत। दिवस रात्र पळतात आमच्यासाठी, दिवस रात्र धावून येतात त्यांच्यासाठी। आम्ही राष्ट्रवादी महिलांनी, सगळ्यांनी महिलांनी आणि करोना काळात पण आम्हाला त्यांनी खूप मदत केलेली आहे। औषध पाणी, रेशन पाणी घरोघरी येऊन विचारणा केलेली आहे। कारण असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसवर या धनकवडीकरांचा, या पुणेकरांचा अतिशय विश्वास आहे आणि या 4ही उमेदवारांना वरिष्ठ नेते विशाल भाऊ तांबे, आप्पासाहेब रेणुसे, सुनील भाऊ खेडेकर
अशा बऱ्याचशा मान्यवरांचा सुद्धा सपोर्ट आहे. त्यांच्या या कामाचा या चारही उमेदवारांना या प्रभागामध्ये खूप सपोर्ट होतो आहे. चारही उमेदवार जसं की कैलासभाऊ भोसले, वर्षाताई शिळीमकर, श्रद्धाताई परांडे, नंतर विजूभाऊ क्षीरसागर, या चारही उमेदवारांचा यामध्ये विजय होणार अतिशय नक्की निश्चित आहे. तुम्हाला हे रॅलीचा आज तुम्ही पूर्ण गर्दी बघितली तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की हा किती मोठा विजय होणार आहे. आम्ही श्रद्धाताई परांडे यांच्यासोबत रोज आहोत, म्हणून आम्ही त्यांचं वातावरण आहे असं सांगतोय हे तर मुळीच गृहीत धरू नका. कारण की का बेसिक लेवलला वातावरण त्यांचंच आहे. वरती आम्हाला माहीत बेसिक लेवलला मी ज्या लोकांसोबत राहते तिथं सध्या ताईंचीच चर्चा आहे आणि आम्ही एक छोट्या अनुभवातनं त्यांच्यासोबत आहेत. मेडिकल अनुभव म्हणा किंवा फायनान्शियली प्रॉब्लेम अनुभव म्हणा, त्या वेळोवेळी सगळ्यांच्या अनुभवाला उभ्या राहिलेल्या आहेत. त्या अनुभवातनं आज तुम्हाला सांगताना ही अंगावर शहारे येत आहेत की चांगल्या चांगल्या आणि वाईट वाईट ह्या सगळ्या गोष्टींमधनं आम्ही आज सगळ्याजणी इथे उभ्या आहोत. श्रद्धाताई परांडे, वर्षाताई शिळीमकर, विजय क्षीरसागर आणि कैलासदादा भोसले हे चारही उमेदवार हे खूप चांगले सक्षम आहेत, चांगले काम करणारे आहेत आणि तुम्ही सर्वांनी ह्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निवडून द्या. अजितदादांनी पिंपरी चिंचवडचा जसा चांगला विकास केलेला आहे तसा पुणे शहराचा आहे तसंच चांगल्या पद्धतीने विकास करायचा आहे. त्यामुळे सर्वांना नम्र आव्हान आहे की राष्ट्रवादी पक्षाला चांगल्या बहुमताने निवडून द्या. परिसरामध्ये कोणाची हवा आहे, काय वाटतं? फक्त राष्ट्रवादी. जसे आपले उमेदवार सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत सगळे, तर शिकलेले उमेदवारांना तुम्ही निवडून द्या ही मनापासून तुम्हाला आशा करतो.